अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा दरबार भरला होता। एका बाजूला मोठे श्रीमंत सावकार राजे महाराजे स्वामींसाठी हिरे मोती सोन्यांची नाणी आणि 56 भोग घेऊन आले होते। प्रत्येक जण स्वामींना आपली मौल्यवान भेट दाखवून त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण स्वामी महाराज या सगळ्या संपत्तीकडे अत्यंत उदासीनतेने पाहत होते। त्यांच्यासाठी सोन्यांची नाणी आणि मातीचा खडा दोन्ही सारखेच होते। त्याच गर्दीत खूप कोपऱ्यात एक अत्यंत गरीब फाटक्या कपड्यामधील वृद्ध शेतकरी उभा होता। त्याचे नाव होते रामा। रामा शेकडो मैल चालत अक्कलकोटला फक्त स्वामींच्या दर्शनासाठी आला होता। तो अनेक दिवसापासून भुकेला होता, त्याचे शरीर थकले होते। रामाने पाहिले की मोठे लोक स्वामींना सोन्याच्या ताटातून पेढे बर्फी भरवत आहेत। रामाने स्वतःच्या फाटलेल्या झोळीत पाहिले, त्यात काय होते? फक्त एक सुक्या भाकरीचा तुकडा, जो अनेक दिवस जुना असल्यामुळे कडक झाला होता आणि त्यावर थोडी धूळ बसली होती। रामाला स्वतःचीच लाज वाटू लागली। तो मनात म्हणाला, माझ्या स्वामींना सगळे राजे महाराजे 56 भोग भरवत आहेत, अशात मी ही सुकी धूळ लागलेली भाकरी स्वामींना कशी देऊ? ही तर स्वामींचा अपमान ठरेल। असे म्हणून रामाने ती भाकरी आपल्या झोळीत लपवली आणि तो गर्दीत मागे मागे सरकू लागला। पण स्वामींचे लक्ष अक्कलकोटच्या महालावर नव्हते, त्यांचे लक्ष होते रामाच्या झोळीवर। साक्षात परब्रह्म असणारे स्वामी भावाचे भुकेले असतात, पैशाचे नाही। स्वामींनी अचानक गर्दीत पाहत मोठ्याने ओरडले, अरे रामा, कुठे चाललास? थांब तिथेच। रामा थरथर कापू लागला। त्याला वाटले स्वामी आपल्यावर रागावले। तो हात जोडून पुढे आला आणि म्हणाला, स्वामी, मी चुकून इथे आलोय, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही। स्वामींनी डोळे मोठे केले आणि रागाचा आव आणून म्हणाले, काही नाही कसं, तुझ्या झोळीत जे आहे ते काढ आधी बाहेर, मला खूप भूक लागली आहे। रामा रडू लागला, नाही स्वामी, ते तुमच्या खाण्याच्या लायकीचं नाही, ती सुकी आणि घाणेरडी भाकरी आहे। पण स्वामींनी ऐकले नाही। त्यांनी स्वतः पुढे होऊन रामाच्या झोळीत हात टाकला आणि ती सुकी कडक झालेली भाकरी बाहेर काढली। तिथे उपस्थित असलेले श्रीमंत सावकार आणि पुजारी ओरडले, अरे मूर्खा, बाजूला हो, स्वामींना 56 भोग सोडून ही घाणेरडी भाकरी देतोस? पण स्वामींनी कोणाचे हे ऐकले नाही। त्यांनी त्या भाकरीला लागलेली धूळ साफही केली नाहीत। स्वामींनी अत्यंत आनंदाने, जणू काही जगातले सर्वात चविष्ट पक्वान्न खात असल्यासारखे त्या सुक्या भाकरीचा तुकडा तोंडात टाकला आणि डोळे बंद करून चगळू लागले। स्वामींच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले। ते म्हणाले, हा काय गोड चव आहे, अशा भाकरीची चव मला स्वर्गातल्या अमृतातही मिळाली नाही। स्वामींनी ती संपूर्ण भाकरी खाऊन टाकली। हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या मोठ्या सावकारांचा आणि पुजाऱ्यांचा अहंकार एका क्षणात गळून पडला। त्यांना समजले की देवाला सोन्याचे ताट नको असते, तर भक्ताचे शुद्ध अंतकरण हवे असते। भाकरी खाल्ल्यानंतर स्वामींनी रामाच्या डोक्यावर आपला वरद हस्त ठेवला आणि म्हणाले, रामा, तू मला आज तृप्त केलंय, जा, तुझ्या घरात आता कधीच अन्नाची आणि धान्याची कमतरता पडणार नाही। तुझी 7 पिढी राजवैभवात जगेल। रामा स्वामींच्या चरणावर कोसळला आणि त्यांचे डोळे वाहू लागले। एका सुक्या भाकरीच्या बदल्यात स्वामींनी त्याला जन्माचे दारिद्र्य दूर करून टाकले। स्वामींना बाह्य देखावा, संपत्ती किंवा मोठेपणा आवडत नाही। तुमच्याकडे देण्यासारखे काही नसेल तरी चालेल, पण जर मनात निर्मळ प्रेम आणि श्रद्धा असेल तर स्वामी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतात। अनन्यतेने शरण आलेल्या भक्तांचा योगक्षेम चालवणे हा स्वामींचा धर्म आहे। श्री स्वामी समर्थ।